नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मेथीची मटरी बनवणार आहोत, भरपूर लेयर्सवाली। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मेथीची मटरी बनवण्यासाठी तर मी मेथी घेतलेले 1 वाटी, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले। गॅसवरती मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता। आपण त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून घेणार आहोत। इथं तूप वापरते, तूप गरम करून घेऊ। तूप गरम झालं, आपण त्याच्यामध्ये मेथी घालून घेऊया। मेथी थोडी सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घेणार आहे। इथे मी मटरी बनवण्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। त्या पिठामध्ये आपण 1 चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे आणि 2 चमचे सफेद तेल घालून घ्यायचे। लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद, 1 चमचा धण्याची पावडर घालूया। मेथी आपली व्यवस्थित परतून झाली तर मेथी आपण या पिठामध्ये काढून घेऊ। मेथी आपण पिठामध्ये काढून घेतलेले, चवीनुसार मीठ घालूया। तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे। तुपामुळे आपली मटरी एकदम खुसखुशीत लागते। तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। बघू शकता इथं आपला गोळा तयार होतोय। तूप आपलं चांगलं पिठाला लागलं गेलंय। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेऊ। आपण इथं घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। आता याला भिजायसाठी आपण 10 मिनिटं असंच झाकून ठेवून देऊया। इथे 1 वाटी घेतली मी, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेऊ। त्याच्यामध्ये आता 1 चमचा आपण तूप घालणार आहोत आणि ह्याचा एक साठा बनवून घेऊ आपण। जास्त घट्ट आहे, आपण अजून 1 चमचा याच्यामध्ये तूप घालून घेऊया आणि चांगलं फेटून घेऊ याला। एकसारखं याला फेटून घ्यायचं एकाच बाजूने। हे लावल्यानंतर आपली मटरीला खूप असे खुसखुशीत मटरी होते आणि छान असे लेयर सुटतात। त्यामुळं हा साठा आपण लावायचा। बघा ह्या पद्धतीने आपण याचा साठा बनवून घेतलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। 10 मिनिटं झालेले, आपले पीठ भिजले। आता याचा आपण एक छोटा गोळा काढून घेऊया। इथे एक गोळा घेतलाय मी, तो आपण लाटून घेऊया। ह्याची पातळ पोळी आपण लाटून घेऊ। पीठ घट्ट असल्यामुळे आपल्याला इथं कोरड्या पिठाचा वापर केला नाहीये आणि पोळी बघा आपली पातळ अशी लाटून झालेली आहे। ह्याला चव बाजूने आपण तूप आणि कॉर्नफ्लॉवरचा साठा जो बनवलाय ते लावून घेऊया। ह्या पद्धतीने आपण याची घडी करून घेणार आहोत। ह्याच्यावरती आपण हे साठा लावून घेऊ। पुन्हा याची अशी घडी करून घेणार आहोत आपण। आता हे आपण अलवार हाताने लाटून घेऊया। मग याची पुन्हा आपण पोळी लाटून घेतलेली आहे, पुन्हा याला आपण साठा लावून घेऊया। ह्याची आपण अशी घडी बनवून घेऊ। पुन्हा याला साठा लावून घेऊया आणि घडी करून घेऊ। आता हे हलक्या हाताने आपण ह्याला लाटून घेणार आहोत। तर मटरी आपण लाटून घेतलेली, आता कट करून घेऊ। सर्व मटरी तर मी कापून घेतली, आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकी पण आपण अशाच बनवून घेऊया। बघू शकता इथं मी सर्व मटरी करून घेतलेले आहेत। आता आपण याला तळून घेऊया। तर ती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया।
इथं आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये एक एक सोडून घेऊ. आणि तेल आपल्याला जास्त गरम नाही ठेवायचं, मीडियम गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तर तेलामध्ये मावेल एवढे आपण मटर ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि मीडियम टू हाय आचेवरती आपण ठेवलेला आहे गॅस. अलवार हाताने ह्याला आपण फिरवून घेऊया. गॅस जास्त फास्टही नाही ठेवायचा आणि जास्त स्लोही नाही करायचा, मीडियम ठेवायचा आहे. मीडियम गॅसवरती आपण एकदम हलवत ह्याला क्रिस्पी होईस्तोवर आपण याला तळून घेणार आहोत. बघू शकता आपल्या मटरीला किती छान असे पदर सुटलेले आहेत. मटरी आपली तयार आहे. आता आपण याला झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊया. ह्याच प्रकारे मी सर्व मटरी आता तळून घेत आहे. गॅस मिडियम आचेवरतीच ठेवायचं आहे. आणि आपल्या इथं सर्व मेथी मटरी तळून तयार आहेत. बघा, लेयर असे खूप छान आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.